इल्सा मॉडेल आहे। जसं पृथ्वीवरती भूकंप येतात, आपण त्याच्यासाठी सिस्मोग्राफ हे यूज करतो, भूकंप आला आहे की नाही ते मेजर करण्यासाठी। तसंच चंद्रावरती पण भूकंप येतात का हे मेजर करण्यासाठी आपण हे इल्सा नावाचं पेलोड चंद्रयानमध्ये पाठवलं होतं। तर ते एकच काम करतं की चंद्रावरती जे भूकंप येतात ते मेजर करण्याचं काम करतं। हे कसं काम करतं, ज्यावेळेस इल्सा मॉडेल जे आहे त्याच्यामध्ये आपण जे मटेरियल यूज केलं आहे पिझो इलेक्ट्रिक मटेरियल, जे मेकॅनिकल एनर्जी और फोर्स ते इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट करतं। त्याच प्रकारे जर आपण इथे मेकॅनिकल फोर्स म्हणजे व्हायब्रेशन्स दिले तर आपल्याला इथे इलेक्ट्रिकल इकडे डेमॉन्स्ट्रेट ओके। तो आपण जे आपलं मॉडेल आहे ते एकच काम करतं की चंद्रावरती जे भूकंप येतात ते मेजर करण्याचं काम करतं। तर आपण ते आपलं मोबाईल जो आहे त्याच्यामध्ये फायरफॉक्स म्हणून ॲप आहे, त्याचा आपण यूज करून ते ॲक्सेलरेशन म्हणजे ॲक्सेलरोमीटर म्हणून यूज करतो आणि तिथे किती ॲक्सेलरेशन होतं म्हणजे किती व्हायब्रेशन्स होतात ते आपण त्याच्याने मेजर करतो। चंद्रावरचा डेटा आहे, हा चंद्रावरचा ॲक्च्युअल डेटा आहे, म्हणजे हा पहिला आहे जो रेकॉर्ड केलेला आहे। त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन कर, म्हणजे रोवर चालतोय वगैरे। हां, हे रोवर कसं चालतं, तिथे स्मूथ सरफेस आहे की रफ सरफेस आहे हे या ग्राफमधून आपल्याला कळतं। जास्ती ॲक्सेलरेशन देतं तर तिथे जास्ती आपल्याला रफ सरफेस दिसतो आणि जिथे प्लेन आहे तिथे अगदी स्टॉप असेल किंवा मग प्लेन सरफेस असेल। हां, हे आपण वर्क करू। हे जे ग्राफ आपल्याला एक्स वाय आणि झेड डायरेक्शनमध्ये भेटले ते आपण या ॲक्सेलरोमीटरवरती बघू। हा रफ सरफेस आहे, याचे ॲक्सेलरेशन बघ जास्त आहे आणि ज्यावेळेस आपण प्लेन सरफेसवरती तो मूव्ह करणार आहोत तेव्हा आपल्याला इथे ॲक्सेलरेशन कमी मिळतात, जो ग्राफ आहे तो कमी मिळतो। तर जे इल्सामध्ये वापरलं जाणारं पिझो इलेक्ट्रिक मटेरियल आहे, म्हणजे इल्सा पेलोडमध्ये जे वर्किंग असतं ते यासारखं असतं। त्याच्यामध्ये हे जे बॉब आहे ते व्हायब्रेशन्स आल्यानंतर त्याच्यावरती जेव्हा व्हायब्रेट होतं त्याच्यानंतर हे लाईट ग्लो होतो, बरोबर। पण ते काय असतं, ते हे जे मटेरियल आहे याची प्रॉपर्टी असते, त्याला जेव्हा आपण मेकॅनिकल फोर्स देतो म्हणजे व्हायब्रेशन्स या एका प्रकारच्या मेकॅनिकल सिग्नल्स असतात, त्याचं कन्व्हर्जन ते इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये करत असतं। तर ते व्हिडिओमध्ये डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे। हे पिझो इलेक्ट्रिक मटेरियल आहे आणि हा डिजिटल ऑसिलोस्कोप आहे। त्यामध्ये दाखवलेलं आहे की आपल्याला हे इलेक्ट्रिकल सिग्नल्स आपल्याला डाटा कसा दाखवतात। तर जो तो डाटा आहे तो म्हणजे व्हायब्रेशन्स पर सेकंड्सला आहे, म्हणजे चंद्रावरती जे व्हायब्रेशन्स येतील ते पर सेकंदाला किती येतील ते तो डाटा सांगत असतो। तर हे अशा प्रकारचं इल्सा मॉडेल आहे, त्यामध्ये अशा प्रकारचा जो ग्राफ भेटतो त्यावरनं आपल्याला चंद्रावरती जे व्हायब्रेशन म्हणजे जो भूकंप येतो तो किती आणि कसा येतो हे आपल्याला कळतं। आणि त्याच्यामध्ये अशाच प्रकारचं हे ॲक्सेलरोमीटर असतं आणि त्याच्या थ्रूच आपल्याला कळत असतं की चंद्रावरची सरफेस कशी आहे, म्हणजे रफ सरफेस आहे त्याच्यामध्ये किती बॉम्ब्स आहेत किंवा सरफेस स्मूथ आहे हे पण आपल्याला त्याच्यानेच कळत असतं। असं ओव्हरऑल टोटल इल्सा वर्क करत असतं।